अजब रमा राघवची जोडी। हे काय शालिनी, तुम्ही असे उभे का आहात? हा? आणि मुलं कुठे आहेत? शालिनी, श्रुती कुठे आहे? बाहेर तर गेली नाही ना? नाही ती तिच्या खोलीत आहे। रमा आणि राघव तिच्याशी काहीतरी बोलतायत। काय? अहो आता ते दोघं तिच्या खोलीत काय करताय? शालिनी, तुला माहिती आहे त्या दोघांनी हे प्रकरण वाढून ठेवलंय। आई, त्या दोघांना माहिती होतं त्या मुलाबद्दल सगळं। त्यांनी आपल्याला सांगायचं सोडून श्रुतीला प्रोत्साहन देत बसले। नाही, मी हे खपवून घेणार नाही। अहो ऐका, बाबा तुझं चुकलं, मला प्लीज माफ करा। चुकले, माझ्याकडून अशी चूक नाही होणार परत। मी चुकीच्या दिशेने वाहवत गेले। मला नाही माहिती मला काय झालं होतं। मी तुमचे संस्कार नाही जपू शकले। मला माफ करा ना आबा। आबा बोला ना काहीतरी। अहो ऐका ना, का कशी कोण झाली, पण तिला उपरती झाली ना, मग तिला माफ केलं असं म्हणा ना। ऐका ना अहो। पण तिला असं अचानक काय झालं? कारण काहीही असो, पण तिला तिची चूक समजली आहे ना, हे महत्वाचं आहे। गजानना, अरे पाय धरले तिने तुझे, आता तरी क्षमा कर तिला। आबा आबा, मी परत अशी चूक कधीच करणार नाही। तुम्हाला अशी लाज नाही आणणार मी परत कधी। आबा मला माफ करा ना प्लीज। आबा बोला माझ्याशी। हे तर मंदिरातले गजानन गुरुजी ना, त्यांची मुलगी इतकी उद्धट। तुम्ही वडील नाही, हुकुमशाह, हुकुमशाह। आबा शालिनी, माझा चहा मला बाहेर आणून दे। आबा आबा, आता मला परत कधीच माफ करणार नाही। श्रुती बाळा, शांत हो ग। मी काय करू? मी काय केलं तर ते बोलतील माझ्याशी? श्रुती, तू आधी रडायची थांब भाऊ, शांत हो। नाही, आबांनी परत मला जवळ घेतलंच पाहिजे। त्यांनी परत आधीसारखं माझ्याशी प्रेमाने बोलायलाच हवं। श्रुती अगं शांत हो। तुला कशी तुझी चूक कळाली ना, तसे आबाही शांत होतील। त्यांना वेळ दे थोडासा। पण ते असे का निघून गेले? ते माझ्याशी बोलत का नाही? श्रुती, श्रुती, हे बघ, अंकल गुरुजी आता चिडलात ना तुझ्यावर, मग आता रडून काय उपयोग आहे? त्यापेक्षा तू काहीतरी इफेक्टिव्ह गोष्ट कर, म्हणजे ते तुझ्याशी पुन्हा बोलायला लागतील। पण मी काय करू? राघव सर, इतकी क्यूट फॅमिली मी आजपर्यंत कधीच बघितली नाहीये। तुमची फॅमिली खरंच खूप क्यूट आहे। नाही, तुमची नाही, माझी फॅमिली।
ही सगळी माझी माणसं आहेत. माय नियर अँड डिअर वन. पुरोहितांच्या संस्कारांची होळी करण्याचा किती फुलप्रूफ प्लॅन बनवला होता मी, पण असं ऐत्या वेळा फसला. एक मिनिट. रमा, येस, रमा प्रत्येक वेळी ह्या प्लॅन मध्ये माझ्या मार्गात आडवी आहे. का करते ती असं? का करते? याआधी ती सुद्धा त्या पुरोहितांचं माझ्या इतकंच हेट करायची. त्यांना कसं टॉर्चर करता येईल याचा विचार करायची. आता त्यांच्या बाजूने बोलते, त्यांची भाषा बोलते. गॉड, म्हणजे माझी रमा त्या पुरोहित फॅमिलीमध्ये गुंतत चालली की राघव मध्ये. नो 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 वे, नो वे. चल 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 लावण्या, चल चल चल. ओके चल. हे बघ, हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. ओके, इट इज पॉसिबल की हे सगळे तुझ्या मनाचे खेळ. जर हे तुझ्या मनाचे खेळ नसतील ना लावण्या, तर तुला आत्ताच मुळावर घाव घालायला हवा. कारण तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे, पण हुशारीने. Oh God, Rama, darling, my baby. थँक्यू रमा मॅडम. खरं तर जवळच्या व्यक्तीला थँक्यू म्हणायचं नसतं, पण आज तरीही तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणावं असं वाटलं. रमा मॅडम, तुम्ही जे श्रुतीसाठी केलंय ना, ती गोष्ट आमच्या कुटुंबासाठी खूप मोठी आहे, खूप मोठी. खरं तर तुम्ही इथे जेव्हा आला त्या घरात, तेव्हा श्रुती तुमच्याशी नीट वागत नव्हती, माहितीये मला. आत्ता कुठे तुमची मैत्री झाली, पण तरीही श्रुतीने तुम्हाला समजून नाही घेतलं. उलट तिने तुमच्यावरच आरोप केले की तुम्ही हे सगळं मुद्दाम घडवून आणलं वगैरे वगैरे. तुमच्यावर विश्वास ठेवायचा सोडून तिने त्या रोहितवर विश्वास ठेवला. पण त्यातली एकही गोष्ट मनाला लावून न घेता तुम्ही श्रुतीसाठी इतकं केलं. तुम्ही आज तिचं भविष्य वाचवलंय रमा मॅडम, त्यासाठी खरंच थँक्यू. एखाद्याचं मन इतकं स्वच्छ आणि इतकं मोकळं कसं असू शकतं रमा मॅडम? रमा मॅडम, अहो मी काहीतरी विचारलं तुम्हाला. लक्ष कुठे आहे तुमचं? रमा मॅडम, काय लक्ष कुठे? तुमचं अजिबात लक्ष नव्हतं मी काय सांगत होतो त्याच्याकडे, हो की नाही? माझं लक्ष होतं ना तुमच्या बोलण्याकडे. मी सगळं ऐकलं. तुम्ही जे काय सांगत होते मी सगळं ऐकलं. अच्छा, बरं. काय सांगितलं मी तुम्हाला? तुम्ही रमा मॅडम, तुमचं मन जितकं स्वच्छ आहे ना, तितकंच चंचल सुद्धा आहे. तुम्ही ना एखाद्या फुलपाखरासारख्या, मनाने क्षणात इथे तर क्षणात भलतीकडे कुठेतरी. फुलपाखरू अजून बटरफ्लाय, राईट? राजू सर, तुम्हाला माहितीये, राईट नाउ आय फील लाईक बटरफ्लाय. मला ना सगळीकडे उडावं असं वाटतंय. बर, असं का बरं?
मी हे तुम्हाला कसं सांगू राघव सर, मला हे सगळं तुमच्यामुळे होत आहे. हा झालं, पुन्हा तंद्री लागली वाटतं. नाही, मी जाते झोपायला, मला झोपायचं. गुड नाईट. हो 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 रमा मॅडम, पळून काय जात आहे? मी काय तुम्हाला नेहमीसारखं लेक्चर नाही देणार आहे. असं नाही राघव सर, ते काय आहे ना, मला उद्या नेहमीपेक्षा थोडं लवकर उठायचं. का? गुड नाईट. हो रमा मॅडम, रमा, इतक्या सकाळी उठून एवढी सगळी तयारी केलीस तू? स्वयंपाकघरामध्ये आलीस पण? काय आज काय विशेष आहे? काही नाही आई, आज मी राघव सरांचं ते आज मी खूप खुश आहे ना आई, म्हणून मी आज सगळ्यांसाठी पराठे बनवते. हो का? बरं आई, मला सांगा ना, सगळं काही बरोबर आहे ना? काही कमी नाही आहे ना यात? म्हणजे मला सांगा, मी मेथी पण बरोबर कट करते ना? हो, तू मेथी अगदी उत्तम बारीक चिरलीस आणि छान केलंयस सगळं. बरं, नाही तरी पण तुम्ही सांगा, काही राहिलं असेल तर. उखाच मिस्टेक नको व्हायला माझ्याकडून. बरं, बघते मी. आणि असू दे ग, चुका होत होतच माणूस शिकतो. रमा, हे सगळं झालं ना की ह्यात थोडासा ओवा आणि हा गोडा मसाला टाकायला विसरू नको. ओवा? अगं हो, हा बघ, हा ओवा आहे आणि हा गोडा मसाला, हे दोन्ही टाक. पराठ्याला छान चव येते. ओके. बरं, तू सगळी तयारी कर, मी जरा दूध तापवायला आणते. आले. अगो बाई बाई बाई, ठमे, तू आज स्वयंपाकघरात थांब थांब थांब. आत्ता व्हिडिओ करते आणि स्टोरी टाकते. आजी, असं काय करताय? मी किती सिरियसली सगळ्या गोष्टी करते आणि तुम्ही मला चिडवताय. अगं, चिडवत नाहीये ग, मजा. अरे वा, मेथीचे पराठे. होय, मला सांगायचं ना, मी रियाज झाल्यानंतर केले असते. अगं असं काय करते? रमा बनवते. अरे वा, आता तर माझी भूक आणखी वाढली. आणि राघवला खूप आवडतात मेथीचे पराठे. तो एकदम खुश होणार आहे हे बघून. हो, राघव सरांना मेथीचे पराठे आवडतात का? हो, खूप आवडतात. बरं आई, मी खडी साखर घ्यायला आले होते. मला आणि श्रुतीला लागेल ना त्या रियाजानंतर. आले. चालू दे तुमचे मेथीचे पराठे. आई, मला सांगा ना, राघव सरांना कसे पराठे आवडतात? अगं, आपल्या घड्याच्या पोळ्या असतात ना, तसे त्याला पराठे आवडतात. पण पराठे तसेही फोल्ड केलेलेच असतात ना. मग पुन्हा फोल्ड केलेले म्हणजे? नाही गठ्ठामे, म्हणजे अशी घडीची पोळी करतात माहिती, असं घडी घालायची आणि लाटायचं छान गोल, तसे पराठे. आई, असू द्या हो, मी दाखवते तिला. ये इकडे. गोळा घेतलास ना? कळतंय का? हा. ठमे, नीट शिकून घे बरं का सगळं, म्हणजे तुझ्या घरचे स्थळ बघायला मोकळे. हा? आजी, स्वयंपाक करायचा आणि साईट सीइंगचा काय संबंध आहे? जेवण बनवायचं आणि साईट सीइंग बघ. अगं बाई, म्हणजे ताजमहाल बघायला किंवा गेटवे ऑफ इंडिया बघायला असं जायचं नाही. मग स्थळं बघायची म्हणजे तुझ्यासाठी नवरा शोधायचा, लग्न ठरवायचं तुझं. अरे बापरे, लग्न? हा,
आई, अहो पण कुणी सांगावं? हिच्या आई वडिलांना हिच्यासाठी स्थळ पाहायची गरजच पडणार नाही. हा, पण तरीही स्वयंपाक शिकावा लागणारच. हो हो, स्वयंपाक तर शिकून घेच. म्हणजे सासर त्यांनी म्हटलं पाहिजे आमची सुनबाई ना अगदी सुगरण आहे. हो